आज महापौरांनी तुमची भेट घेतली, हो. त्यांनी तुम्हाला काय आश्वस्त केलं आणि अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय सांगितलेलं होतं? हे बघा, आम्हाला अधिकाऱ्यांनी वगैरे काही सांगितलं नाही. फक्त ही काय आहे, जी एक बातमी आहे ना, ती सामना पेपरमध्ये आली, त्याच्यामुळे आपल्याला माहिती पडले की काय प्रॉब्लेम आहे आणि काय नाही. आता मला एवढंच म्हणायचं आहे, जर सामना पेपरामध्ये असं लिहून पाठवलं आहे की मासेवाल्यांनी मासे कापायचे नाही अकोला ब्रिजला आणि कापून विकायचे नाही. आता जर आम्ही जर कापून नाही विकणार तर आमचं पोट कसं भरणार? हा पण प्रश्न आहे ना, हा पण मुद्दा आहे ना. आता समजा मी 10 किलोची एखादी सुरमई आणली आणि ती मी म्हणजे दुकानावरती ठेवली. एखादा कस्टमर आला, मला बोलला, ताई मला यातली तुम्ही अर्धा किलोच द्या. आणि मी जर त्याला म्हटलं नाही बाबा अर्धा किलो नाही जमणार, तुला पूर्ण घ्यावी लागणार, तो कस्टमर घेणार का? नाही घेणार. आम्हाला कसं कुठलाही मासा असू दे, साधे बोंबील असू दे, कोळंबी असू दे किंवा मांदेली असू दे, हे आम्हाला साफ करून देणं जरुरी आहे कस्टमरला. कारण की हल्लीची आता नवीन पिढीची जी लोकं आहेत ना, जी मुलं मुली, हे कसं माशांना हात लावायला मागत नाही. त्यांना खायला आवडतात, पण त्यांना माशांना हात लावायचं म्हटलं तर वास येतो हाताला, असं आहे. म्हणून ते आम्हाला हे साफ करून देणं जरुरीच आहे. पण तुम्हाला कोणी सांगितलं होतं का की इथे मासे कापायचे नाहीत म्हणून? आम्हाला कोणी काही सांगितलं नाही, काहीच नाही. फक्त आणि आम्ही आत्ताही मी तुम्हाला म्हणते, आम्ही कुठल्या मीडियावाल्याला बोलवलं नाही, कुठल्या पत्रकारांना आम्ही बोलवलं नाही. ते काल आम्ही धंदा इथे लावला होता, धंद्यावरती आम्ही बसलो होतो, तर ते मीडियावाले आले, आमच्याशी बोलायला लागले. तेव्हा आम्ही फक्त त्यांना 2च प्रश्नाची उत्तर दिली. आम्हाला कुणापासून काही त्रास नाही आहे, फक्त हे जे सांगितलं आहे ना, मासे कापून विकू नका, हे कसं जमणार? मासे कापून तर सांगितलं होतं, फक्त असं म्हणजे असं ऐकण्यात आलं, फक्त असं ऐकण्यात आलं की पेपरामध्ये, सामना पेपरमध्ये असं आलं आणि मोबाईलमध्ये पण वाटतं आलं. तर आमच्या एका नाही 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 कोणी काही आम्हाला सांगितलं नाही. आमच्या त्या रंजनाताई तिकडे बसतात मासे विकायला, त्यांनी मोबाईलमध्ये दाखवलं की बाय बाई असं असं आले. म्हटलं आता काय करायचं, बघूया काय होईल ते होईल, बघता येईल. आता जे तुमच्या समोरच महापौर बोलले ना की आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, विचार करू नका, तुम्ही निर्वास्त राहा, व्यवस्थित धंदा वगैरे करा. हां नाही एवढंच फक्त बोलले, तुम्ही बिंदास मच्छी वगैरे कापा वगैरे. अहो फक्त बोलले म्हणून आले का? आता मी जर तुम्हाला असं बोलली, हो उद्या माझ्या घरी या जरा, तर तुम्ही येणार का? नाही येणार. मोठी हा देणार नाव जेवून वगैरे पाठवेल तुम्हाला, बस काय. पण आता हे मोठे आहे, असं बोलणारे बोलतात हो आम्ही येऊ म्हणून, त्यांना त्यांच्या कामापासून टाइम भेटला पाहिजे ना, मेन म्हणजे यायला. आता जे काय तुमच्या समोरच सांगितलं की नाही, तुम्ही एवढंच सांगितलंय की फक्त तुम्ही धंदा व्यवस्थित करा, शांतपणे करा, काही टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत, बस. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.